यळकोट यळकोट. आदरणीय पवार साहेब, आपल्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, आज या महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि या निवडणुकीचं वातावरण पाहिल्यानंतर मला इतिहासातला एक प्रसंग आठवतो आणि तो मी अगदी थोडक्यात इथं सांगणार आहे. या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आला शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा पराजय करण्यासाठी. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता, संभाजी महाराजांचा छळ करून त्यांनी त्यांचा अंत केलेला होता. पण तरी सुद्धा ही महाराष्ट्राची माती त्या औरंगजेबाच्या विरोधात लढत होती. अनेक सरदार औरंगजेबाचे इथं या महाराष्ट्राच्या मातीत गाडले गेले. त्यावेळेला औरंगजेब त्याच्या सरदारांना म्हणाला की अपने पास सारी संपत्ती है, एवढी मोठी युद्ध सामग्री आहे, एवढं मोठं सैन्य आहे, सगळी ताकद आहे, पैसा आहे, मग का हे मराठे आपण पराजित करू शकत नाही? का या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण हरवू शकत नाही? त्यावेळेला औरंगजेबाचा एक सरदार त्याला म्हणाला की आपल्याकडे पगारी सैन्य आहे, आपल्याकडे नोकर आहेत, त्यांना पैसे देऊन आपण आपल्या बरोबर आणलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे स्वाभिमानी मावळा आहे, स्वाभिमानी सैनिक आहे. आणि तशीच परिस्थिती आज या महाराष्ट्रात झालेली आहे. मोठमोठे सगळे नेते बीजेपीने जरी पळवले असतील तरी या साहेबांनी आपल्या मातीतले अनेक मावळे या महाराष्ट्रासाठी उभे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या महाराष्ट्रातला स्वाभिमान जिवंत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त पवार साहेबांच्यामुळं. त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, कुणाला कुठं जायचं तिकडे जाऊ द्या. अनेक पैलवान आणि अनेक गडी पवार साहेबांनी या मातीत नव्यानं तयार केलेले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय आपलाच आहे. मोदीजींनी 2014 मध्ये आपल्याला सांगितलं अच्छे दिन आएंगे. फार वेळ मी इथं घेणार नाहीये. रोजगाराची आमिष दाखवली, शेतकऱ्यांना आमिष दाखवली, पण त्याचं काय झालं ते आपण इथं जाणून आहोत. आज तेच मोदीजी आपल्याला 10 वर्षानं सांगतायत की आम्ही 80 कोटी लोकांना राशन देऊ. ज्या मोदीजींनी त्यावेळेला सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू, तरुणांचे रोजगाराचे प्रश्न मार्गी लावू, त्याच मोदीजींच्यावर आज वेळ आली आहे की फुकट राशन आम्ही देऊ. आता या स्वाभिमानी जनतेने ठरवायचं आहे की आपल्याला रोजगार पाहिजे, आपल्याला स्वाभिमानाने शेती करायची आहे का यांचं फुकटचं राशन घेऊन आपल्याला यांच्या गुलामीमध्ये जगायचं आहे. आणि ती वेळ आज आलेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना या मंचाच्या माध्यमातून विनंती करतोय की यांच्या फुकटच्या आश्वासनांना, भूलथापांना आपण बळी पडू नका. आज या देशामध्ये ज्या वेळेला यांच्याकडे विकासाचे मुद्दे राहिले नाहीत, केलेले काम सांगायचे मुद्दे राहिले नाहीत, त्यावेळेला हे धर्मामध्ये, जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करू लागलेत. मला एकानं सांगितलं, मला बरेच फोन आले, मला ते म्हणाले की अहो आपण अहिल्या देवींचे वंशज, आपण मल्हाररावांचे वंशज, आणि आपण तिकडे गेलात, आपण भाजपमध्ये असायला पाहिजे होता. मला त्यांना एकच विचारायचं आहे का हिंदुत्वाचा ठेका फक्त भारतीय जनता पार्टीने घेतलाय का? फक्त भाजप हिंदुत्ववादी आहे का? आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण महाराष्ट्राचं हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं हिंदुत्व हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं होतं. सर्वांना सोबत घेऊन, सगळ्या जातीपाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं हिंदुत्व आपल्याला शिकवलं. त्यामुळे मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही हिंदुत्वाचं सोडून द्या, तुम्ही केलेल्या कामांवर बोला. मोदीजी राम मंदिरावर बोलतात, मला त्यांना हेच सांगायचं आहे, मोदी जी राम के नाम पर नहीं, आप काम के नाम पर अगर हिम्मत हो तो वोट मांग के दिखाइए. आपल्या मराठ्यांमध्ये, धनगरांमध्ये, ओबीसीमध्ये भांडणं लावली. गुन्ह्या गोविंदानं महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीपाती धर्माची लोक इथं राहतात. आज कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहेत. तितक्याच जबाबदारीने मी सांगतोय की आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहोत. कारण ही लोकसभेची निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. गृहीत कुठेतरी आपल्या सर्वांना धरलं जातं. 2014 मध्ये धनगर समाजाला सांगितलं
की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. काय झालं त्या आश्वासनाचं? आज 10 वर्ष होऊन गेली. चारा योजना असतील, घरकुल योजना असतील, अनेक गोष्टींची आश्वासनं दिली, पण एक सुद्धा गोष्ट इथं पूर्ण झाली नाही. मला माझ्या सर्व धनगर बांधवांना आणि मराठा बांधवांना हेच सांगायचं आहे की ही लोक आपल्याला कुठेतरी गृहीत धरतात. आपण दिली त्यांना साथ मागच्या 10 वर्षामध्ये, पण काय मिळालं आपल्याला? मग असंच जर इथून पुढे सुद्धा आपण करत राहिलो तर ही लोक तुम्हाला गृहीत धरायला सुरू करतील. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर येत्या लोकसभेमध्ये आपल्याला कुठेतरी परिवर्तन घडवायचं आहे. मला चांगलं आठवतंय ज्या भाजपला मागच्या 2 टर्म मध्ये तुम्ही मेजॉरिटी दिली, त्या भाजपच्या एक सुद्धा खासदाराने संसदेमध्ये ना धनगर समाजाचा प्रश्न मांडला ना मराठा समाजाचा प्रश्न मांडला. पण एकच खासदार तिथं होता की ज्याने अगदी ताकदीनं आपला प्रश्न मांडला. ते खासदार म्हणजे सुप्रियाताई सुळे. अनेक प्रश्न असतील तिथं, ऊर्जेचा प्रश्न असेल, इंधनाचा प्रश्न असेल, शेतीमालाचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे ताईंनी तितक्याच ताकदीनं मांडले. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की ही महाराष्ट्राची भूमी ताराराणींची भूमी आहे, सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे, अहिल्यादेवींची भूमी आहे. आणि म्हणून जर आपले प्रश्न, आपला स्वाभिमान टिकून ठेवायचा असेल, लोकसभेमध्ये आपले प्रश्न मार्गी लावायचे असतील तर त्यासाठी एक आणि एकच पर्याय आपल्याला दिसतो आणि तो म्हणजे सुप्रियाताई सुळे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरील तुतारी घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून सुप्रियाताईंना आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे. आणि हीच परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये असणार आहे, कारण महाराष्ट्राचं वारं फिरलंय. मी फार वेळ न घेता आपल्याला विनंती करतोय की ही लोकसभेची निवडणूक आपण हातात घ्यावी आणि यावेळेला या गुर्मी भाजपच्या सत्तेला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जर तुम्ही हात लावाल तर महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे खपवून घेणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.